असा क्वेश्चन आहे की 5-6 इंडिकेटर लोक लावतात, त्यांना वाटतं की 5-6 इंडिकेटर लावल्यामुळे कसं चांगलं प्रॉफिट्स होईल किंवा एका इंडिकेटरवर डिपेंड न राहता 4-5 इंडिकेटरनुसार आपण ट्रेड घेऊया. पण असं कधीच होत नाही. आणि जे सक्सेसफुल ट्रेडर आहेत, प्रोफेशनली ट्रेड करतात, ते एकाच इंडिकेटरने प्रॉफिट जनरेट करतात. कोणत्याही सक्सेसिव्ह ट्रेडरला तुम्ही विचारला तर 2 इंडिकेटरपेक्षा तिसरा इंडिकेटर ते अजिबात यूज करत नाहीत आणि एकाच इंडिकेटरवरती ते ठाम राहतात. आज वेगळा, उद्या दुसराच. RSI, बॉलिंजर बँड, मूव्हिंग ॲव्हरेज, मॅगडी असे बरेच सारे इंडिकेटर आहेत मार्केटमध्ये. पण तुम्ही सगळे इंडिकेटर यूज करू नका. एकच किंवा 2च इंडिकेटर तुम्ही यूज करू शकता, तरच प्रॉफिटेबल राहाल. अदरवाईज मार्केटमध्ये तुम्ही, मला वाटतं, ट्रेड करू नका एवढे सगळे इंडिकेटर यूज करून. आणि असंच तुमचा ग्रह असेल तर तुम्ही कधीच प्रॉफिटेबल होणार नाही. 4, 5, 6, 7, 8 इंडिकेटर जर एका चार्टवरती लावून तुम्ही बाईंग सिग्नल बघत असाल तर प्लीज तुम्ही ट्रेडिंग तिकडे थांबवा. असं कधीच प्रॉफिट होणार नाही. किती जरी प्रयत्न केला तुम्ही, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जरी मार्केटमध्ये स्टेबल असला, एवढ्या इंडिकेटर लावून तुम्ही कधीच प्रॉफिटेबल राहणार नाही. 2 इंडिकेटर जास्तीत जास्त लावू शकता आणि तुम्ही त्याने नक्कीच प्रॉफिटेबल राहू शकता. ते पण त्या 2च इंडिकेटरवर कन्सिस्टन्सी ठेवा, नक्की तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल.